नमस्कार. सुमन सूद आयोजित काव्यलेखन स्पर्धेत खुल्या गटातून मी आदिनाथ राम साळुंके अहमदनगर. माझा इंस्टाग्राम ID आहे adi.साळुंके_27. आपल्यासमोर तू आणि मी आणि एक छोटंसं घर ही एक सुंदरशी कविता, एक काव्यरचना आपल्यासोबत शेअर करत आहे. आपलं एक छोटंसं घर असावं, त्यात तू आणि मी सोबत असावं. आपलं एक छोटंसं घर असावं, त्यात तू आणि मी सोबत असावं. कधीतरी तू रुसावं, कधीतरी मी तुझे डोळे पुसवावं. त्या सुंदर घरात तुझं आणि माझं नातं टॉम अँड जेरीसारखं असावं. ना कोणी अडवायला, ना कोणी झगडायला नसावं. तिथं तू आणि मी कायम सोबत असावं. असावं एक सुंदर घर, ज्यात तू आणि मी कायम सोबत असावं. जसं राम आणि सीतेचं प्रेम असावं, तिथे तू आणि मी अगदी तसंच असावं. जिथे सर्व काही परिपूर्ण असावं. असावं आपलं एक छोटंसं घर, त्यात तू आणि मी कायम सोबत असावं. प्रेम तर करतात हल्ली सगळेच, पण आपल्या दोघांकडे बघून राधाकृष्णाचं चित्र दिसावं. द्यावी पावती प्रेमाची सुंदर आपल्या झोपडी. असं आपलं एक घर असावं, त्यात तू आणि मी कायम सोबत असावं. हार मानलीस मी कधी तर तुझा हात आणि तुझी सोबत कायम असावी. आपल्या सुखदुःखात हसवणारी कार्बन कॉपी आपली एक नक्की असावी. असेल खट्ट्या माझ्यासारखी थोडी, पण सुंदर संस्कारी मात्र तुझ्यासारखीच असावी. जाता जाता आपलं आयुष्य सुखी, तिची स्माईल जगण्याचं कारण असावी. असावं आपलंही एक छोटंसं घर, त्यात प्रेमाची सुगंधी धूप दरवळावी. असावं एक छोटंसं आपलंही घर, त्यात सुगंधी प्रेमाची धूप दरवळावी. आईच्या सकाळच्या प्रार्थनेनं आणि वडिलांच्या हसी मजाकनं त्या घराला नजर ना कोणाची लागावी. आजी आजोबांच्या गोष्टींनी संसार तुझा आणि माझा फुलावा. तुझा आणि माझा फुलावा. साथ तुझी असेल तोवर हा वेडा जीव फक्त आपल्या माणसावर प्रेम करणारा असावा. असावं एक छोटंसं घर आपलंही, त्यात तू आणि मी कायम सोबत असावं. सुखी संसाराला आणखी काय हवं. ना कोणाशी भेदभाव, ना कोणाशी वैर. प्रत्येकानं प्रेम आपुलकी हे शस्त्र ध्यानी धरावं. थँक्यू.